अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। ते दिवे नको लावूस लतिका, मला असंच बसू दे अंधारात काही वेळ। तू काहीही म्हणशील म्हणून मी काय थोडीच तुला असं अंधारात बसू देणार आहे? म्हाळसा, काहीही झालं तरी मी तुला असं दुःखी बसू देणार नाही। तुला या सगळ्यातून मार्ग हा काढावाच लागेल। जाणवतंय ग मला ते, पण जणू काही सगळेच मार्ग दिसेनासे झालेत मला। काय करावं काही कळत नाहीये। हे निमंत्रणाचा स्वीकार करतील की नाही हे देखील मला कळत नाहीये। असं करून चालणार नाही म्हाळसा। राहून राहून माझ्या मनात एकच विचार येतो आहे की यावर त्या बानूचं काय म्हणणं असेल। शची देवीने दिलेल्या निमंत्रणाचा ती स्वीकार करेल का? आणि असं झालंच तर मी काय करावं? म्हाळसा, ती कशाला नकार देईल? तिला तर काय आपसुकच सगळं करणार आहे। म्हणूनच तू त्यांच्यासोबत जायला हवं। म्हणजे जेजुरीत कदाचित शची देवी मन मोकळेपणाने बानूशी काही बोलू शकणार नाहीत, पण स्वर्गात गेल्यावर मात्र त्या बानूला तिच्या गतजन्माविषयी निश्चित सांगू शकतात। मी हा विचार केलाच नाही, पण ते असं का करतील? कारण बानू त्यांची मुलगी आहे म्हाळसा, आणि कितीही झालं तरी आपल्या मुलीचं हित साधण्यासाठी त्या हे करूच शकतात। म्हणून मी त्यांच्यासोबत जावं असं तू मला सांगते आहेस? हा माझा अपमान नाही का? हा विचार सध्या तुला बाजूला ठेवावा लागेल, कारण जेजुरीत सुरू असलेल्या आख्यानातून तुम्हाला दोघींनाही तुमच्या मूळ स्वरूपाचं स्मरण होणार आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे। आणि एक आई म्हणून आपल्या मुलीला ते स्मरण आधी व्हावं असा विचार मनात येणं साहजिक आहे, त्यात काही चूक नाही। पण याचा अर्थ तुला सतर्क राहायला हवं। मला तुझं म्हणणं पटतं आहे लतिका। म्हाळसा, मी तुला कधीही त्रास होईल असं कधीच वागणार नाही। माझं दुःख तुझ्याशिवाय अजून कोण समजू शकतं लतिका? तू जर इथे नसतीस तर या जेजुरीत मी कोणाकडे मन मोकळेपणाने बोलले असते कोणास ठाऊक। देवा, मला बोलावलं? तुम्हाला बानूपर्यंत एक निरोप पोहोचवायचा आहे। जी देवा। आज मी बानूला, अजामेळला आणि रंगाला भेटायला जाणार आहे। जी देवा। तेव्हा मी येणार असल्याची वार्ता तुम्ही बानूपर्यंत पोहोचवा। जी देवा।
येते. तू काळजी घे. काळजीत दिसत आहात. देवी, तुम्हाला देखील माझ्या काळजीचे कारण ठाऊक आहे. कारण इंद्रदेवांनी आणि सचीदेवींनी यांना जे आमंत्रण दिले आहे हे जर यांनी स्वीकारले तर हे आणि बानू स्वर्गात जातील. त्यांनी जाऊ नये असं तुम्हाला वाटतं आहे का? खरं सांगायचं तर इंद्रदेवांनी यांना दिलेलं आमंत्रण मला आवडलं नाही. आणि शचीदेवी मला भेटल्या तरी त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. म्हाळसा, शची आणि इंद्रदेव तुम्हाला कसं सांगतील की ते केवळ बानू आणि श्री खंडेरायांनाच स्वर्गात जाण्याचं आमंत्रण देण्यासाठी जेजुरीत आले आहेत? तुमच्या समोर हा विषय काढायला नको असं त्यांना वाटणं अगदी स्वाभाविक आहे. त्याने तुम्हाला त्रास होईल असा विचार त्यांच्या मनात आला असावा आणि म्हणून त्यांनी हा विषय टाळला असावा. मला जरी हे आवडलं नसलं तरी माझ्या चिंतेमागे अजून एक कारण आहे. आणि ते कोणतं? हे आणि बानू जर स्वर्गात गेले आणि तिथे जर इंद्रदेवांनी आणि शचीदेवींनी तिला तिच्या गतजन्माबद्दल काही सांगितलं तर? आणि तसं झालं तर मी काय करायचं देवी? तसं होणार नाही याची काळजी सर्वजण घेतीलच. परंतु तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही देखील त्यांच्यासोबत स्वर्गात जावं. मला आमंत्रण नसतानाही? आणि काय म्हणून जाऊ मी? म्हाळसा, तुमचा राग अयोग्य नाही, परंतु तुम्ही श्री खंडेरायांच्या पत्नी आहात, जेजुरीच्या सम्राज्ञी आहात. तुमचं स्थान श्री खंडेरायांपासून कोणीही वेगळं करू शकणार नाही याची खात्री बाळगा. आणि बानूचं काय? तिचं काय स्थान आहे? ती केवळ यांची पत्नी आहे, पण अजूनही जेजुरीच्या राज्यकारभारात तिला स्थान नाही. ज्या इंद्रदेवांची बानू कन्या आहे ते देवांचे राजे आहेत. त्यांना त्यांच्या कन्येच्या हाती सत्ता असावी असं नसेल वाटत? या जेजुरीत तिला गडावर येण्यासाठी बंदी आहे हे त्यांना खटकत नसेल देवी? तिला तिचं स्थान बळकट करण्यासाठी ते काहीही सहाय्य करणार नाहीत. आणि हे सारं घडत असताना मी केवळ बघत बसू? मला हे सारं थांबावं लागेल. त्यासाठी मला यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. प्रसंगी यांना जाण्यापासून थांबावं लागलं तरीही चालेल. शचीदेवी आणि इंद्रदेव यांचा हेतू हा केवळ स्वतःच्या कन्येचं आणि जावयाचं आदरातिथ्य करावं एवढाच असावा. परंतु मला असं वाटतं की त्यांना थांबवण्यापेक्षा तुम्ही देखील त्यांच्याबरोबर स्वर्गात जावं, म्हणजे तुमच्या मनातली शंका देखील दूर होईल. मांडील ग सुंबरान मांडील हे सुंबरान मांडील ग सुंबरान मांडील हे सुंबरान. अरे असं काय नाचायलास? काय नाचायला लागलो? म्हणजे देवाच्या दारात आहे, आनंद झालाय मला. सुंबरान. अरे असं हात खुळ्यावानी नाचणं बरं दिसतं वय? खुळ्यागत? किती दिवस झालं ग तुला हात येऊन? 4 दिवस झालं हात येऊन मला शिकवायला लागलीस होय ग? गणबा, मी पाणी आणते. हा काय मग? कसं काय? समजा बरं चाललंय ना? नाही म्हणलं गाव बदललं म्हणून झोप येत नाही असं होत नाही ना? नाही नाही, अहो तुमच्यामुळे मला जागा मिळाली. आज इकडं कुणीकडं? होय, बानाईसनी सांगावं घेऊन आलोय बघा. बानाई? बानू, बानू. गणोबा, आता ह्या येळेला कसं काही येणं केलं म्हणायचं? तुमच्यासाठी देवांचा सांगावा घेऊन आलोय बघा. तुम्हासनी देव हात भेटायला येणार आहे ती.
मला 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 भेटा तुला नवं समद्यासनी आज ऐकलं का देव हित येणार आहे ती होय होय बरं आहे येतो मी आज किती दिवसानं देव हात येणार आहे ती म्हणजे चल जेवण करायला घेऊ त्यासनी माझ्या हातचं जेवण लय आवडतंय म्या बी ही समजा आवरून घेतो वय वय आता इतकं दिवस झालं आपण जेजुरीत राहतोय आता देव हात येतात म्हणल्यावर आता त्यांच्या संघ घटकावर बोलायला मिळणार एकत्र जेवण करायला मिळणार वस्तू आपण समजा एकत्र जेवण करायचो ना तसं आता आता आपण एकत्र जेवण करणार बघ आणि ही बानू हे म्हातार बाबा असं करायचं नाही तसं करायचं नाही म्हणून भांडायची त्यांच्या संग आता मला काही ठाव होतं का तेच देव आहे ती बरे काय बघ बानू तुझ्या पायीच देवांचं पाय आपल्या बस्तीला लागलं देव आपल्या घरला राहिलं हे समजा तुझ्या पायीच झालं बघ आणि मला बी त्यांच्यामुळे 4 भल्या गोष्टी समजल्या वय आपल्या समद्यांचं जे काही भलं झालं ना ते समज देवापायी झालं बघ आज कित्येक दिवसांनी मला माझ्या प्रिय लोकांना भेटायला मिळणार आहे त्यांच्या बरोबर वस्तीवर मी जे दिवस काढले आहेत ते विसरणं मला कधीही शक्य नाही चंदनपुरीतील वस्तीवरच्या लोकांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलं आणि त्यांच्या सहवासामुळे माझा तो काळ सुसह्य झाला आज पुन्हा त्या आठवणींना उजाळा मिळणार आहे म्हाळसा तुला एक सांगायचं होतं बोल आज देवांना बानूवाड्याच्या दिशेने जाताना पाहिलं आतापर्यंत सगळ्या जेजुरीला कळलं असेल त्यात काय नवीन आहे नवीन काही असेल तर ते सांग नवीन काही नाही हे दुःख आता माझ्या अंगवणी पडलं आहे रतिका इतकं प्रेम केलं मी यांच्यावर पण मी यांना जेव्हा माझ्या डोळ्यादेखत परस्त्रीकडे जाताना पाहते तेव्हा मला काय वेदना होतात हे माझं मला ठाऊक पण यावेळी गोष्ट वेगळी आहे आता गोष्ट वेगळी आहे कारण आधी ते मला सांगून जायचे की ते बानूकडे जाणार आहेत यावेळी त्यांना ते महत्त्वाचं वाटलं नसावं आणि आता यांनी मला न सांगण्याची सवय करून घ्यावी लागेल इकडे बानूला तिच्या आईकडून स्वर्गात जाण्याचे आमंत्रण मिळाले आहे तिने देवांसोबत जाण्याचा हट्ट धरला तर मग तू काय करणार मी काय करेन ते कळेलच सगळ्यांना म्हाळसा इथे तिच्या बाजूने तिचे वडील तिची मैत्रीण गावावरून आलेला गावकरी आणि काही अंशी प्रधानजी लक्ष्मी देवी हे सगळे आहेत आणि तू मात्र एकटी म्हणून मी तुला म्हणत होते आपण अक्का आणि अण्णांना इथे बोलवून घेऊयात तुला जर त्यांची इतकीच आठवण येत असेल ना तर पाठवते मी तुला नेवासेला मग भेट अक्काला आणि अण्णांना तुला राग आला का तुझ्यावर कशाला रागवू मी मला माझाच राग आला आहे मला एकच वाटतं देव आणि बानू दोघांनी तुला टाकून जायला नको म्हाळसा मी येते
म्हाळसा, अजूनही तू अशी मौन आहेस? अजूनही तुझ्या मनातील साशंकता गेलेली दिसत नाहीये. आणि ती जाईल असं मला वाटत नाही. तू उगाच याचा विचार करते आहेस. असो, मी आता तुला हे सांगायला आलो आहे की मी आज बानूकडे जाणार आहे. आज जाणं आवश्यकच आहे का? होय म्हाळसा. मला बानूकडे जाणे अत्यंत आवश्यक आहे. इंद्रदेवानी जे आमंत्रण दिले आहे त्यावर निर्णय घ्यायला हवा आणि म्हणून मला त्या संदर्भात बानूशी बोलायचं आहे. मग काय निर्णय घेतला आहे तुम्ही? अजून काही निर्णय घेतलेला नाहीये, पण त्यांचे हे असे आमंत्रण देणे अयोग्य आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे मी बानूला घेऊन स्वर्गलोकी जाणे आणि त्यांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करणे हे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. पण तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नये हेच मला वाटतं आहे. म्हाळसा, इतका कशाचा विचार करते आहेस? तुम्ही स्वर्गलोकात जाऊ नये. पण तुला असे का वाटते? कारण ते बानूचे आईवडील आहेत. इतकंच नाही तर ते देवांचे राजे आहेत. त्यांना आमच्या गतजन्माविषयी नक्कीच ठाऊक असणार. म्हणजे तुला असे वाटते का की ते बानूला काही सांगतील म्हणून? होय ना? हो. त्यांना जर काही सांगायचे असते तर त्यांनी हा सर्व घाट कशासाठी घातला असता? त्यांना काही सांगायचे आहे तर ते आत्ता इथेही बानूला सांगू शकतात. ते असं जेजुरीत करतील असं मला नाही वाटत. म्हाळसा, मी तुला इतकंच सांगेन की तू उगाच चिंता करू नकोस. तुम्ही कितीही म्हणत असलात तरी मला असं वाटतं की तुम्ही स्वर्गलोकात जाऊ नये. बराच उशीर झाला आहे. बानूकडे सर्वजण माझी वाट पाहत आहेत. येतो मी. हे लगा आजा, अजून कसं आलं नाही तरी देव? आता पतूर यायला पाहिजे होतं. अरे येतील की, दम खाकी जरा. अजामेळ, देवा, अगं ये बानू, अगं देव आल्या ती. या 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 देवा, या 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 या. हे म्हणजे अगं पाणी आण. या. लय उशीर केला सा. आज मी इथे येणार होतो तेव्हा गडावरील सर्व कार्य उरकून आलो. देवा, तुमच्या संग जेवण करायचं भाग्य आम्हासनी मिळालं. लय बरं वाटलं. बरं झालं, मला तुमच्या संग लय बोलायचं आहे. रंग्या, अरे गप की जरा. देवा आत्ताच आले ती ना, मग त्यासनी जरा बसू दे, वैस दम खाऊ दे जरा. हा होय होय,
पर देवा आमासनी जसं कळलं का तुम्ही येणार आहेसा लय आनंद झाला बघा. आताच आम्ही बोलत होतो म्हणजे तुमच्या संग वस्तीव घालवलेला दिस आठवलं. तवा ठाव नव्हतं ना का तुम्हीच देव आहे म्हणून. काय बाई चुकून बोललो असेल तर चूक समजून घ्यायची. अरे रंग्या, अरे देवासनी काय हवं काय नग ते बघ, तू बोलतच राहिलास नुसता. नाहीतर काय. ए बानू, तू आपली रोज भेटतीस देवासनी, रोज बोलाय मिळतं. पर आमसनी कुठे रोज रोज दर्शन होते देवाचं. हा आज मात्र योग आला. काय आजा काय झालं? रंगा, तुला वाटतंय तसं घडत नाही. मी बानूला रोज भेटत नाही. बऱ्याच दिवसांनी तिची आणि माझी भेट झाली आहे. होय का? तरी मी विचारणारच होतो बानूला. आता काय बी विचारू नकस. अगोदर समद्यांनी जेवून घ्या आता. हा देवा, तुमच्यासाठी मी तुमच्या आवडीचं वांग्याचं भरीत आणि भाकर केली आहे.